गणपती बाप्पा मोरया. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होत आहे. त्यासाठी बाप्पाचा सगळ्यात आवडता नैवेद्य म्हणजेच मोदक. मग चला आज आपण अगदी खुसखुशीत पारी असलेले तळणीचे मोदक कसे करायचे, काही टिप्स सुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन मात्र जरूर प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. चला आता सारण करायला घेऊया. त्यासाठी आपण इथे एक मोठा असा छान नारळ आणलेला आहे. नारळ आपल्याला फोडून घ्यायचा आहे. नारळ मोठा घेतल्यामुळे अगदी एका नारळामध्ये 21 मोदक आपले परफेक्ट होतात. तुम्ही बघू शकता किती मोठा आणि छान नारळ आहे. आता हे नारळ आपल्याला खाऊन घ्यायचंय. इथे आपण चारोळी घेतलेली आहे, मनुके घेतलेले आहेत, त्यानंतर खसखस घेतलेली आहे, एक वाटीभर असा मोठी वाटी भरून गूळ घेतलेला आहे, त्यानंतर खोबरं खाऊन घेतलंय. आता आपण सारण करूया. आपल्याला सगळ्यात आधी कढई गरम करायची. अगदी मंद गॅसवरती खसखस भाजून घ्यायची आहे. 2 चमचे खसखस भाजून घेतली आहे. हा अगदी एकदम बारीक 0 नंबरचा रवा आहे. हा रवा आपण 3 चमचे घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याचा रंग बदलू द्यायचा नाहीये, फक्त थोडासा गरम करायचा आहे. त्यानंतर 1.5 चमचा तूप घालायचं आहे कढईमध्ये. त्यामध्ये आपण खवलेला नारळ घालायचा आहे. एक मोठी वाटी भरून गूळ घालायचा आहे. व्यवस्थित छान असं सगळं सारण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सारणाचा थोडासा रंग बदललाय, गुळाचा आपला पाक झालाय आणि छानपैकी घट्ट सुद्धा झालंय. त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे चारोळी घालायची, 2 चमचे मनुके घालायचे आहेत, एक मोठा चमचा भरून खसखस घालायची आहे, 3 चमचे जो आपण रवा भाजून घेतलाय तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. अशा प्रकारे छान असं आपलं सारण तयार झालंय. तुम्ही बघू शकता मस्त एकजीव करून घ्यायचंय. सारण गार करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. गार झाल्यानंतर यामध्ये वेलची जायफळची पूड घालायची आहे. एक मोठा चमचा वेलची जायफळ पूड घातलेली आहे. आता आपण पारी करूया. पारी खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं ते मी या भागात सांगितलेलंच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला चाळणीने चाळून घेणं गरजेचं आहे. इथे 2 वाटी मैदा चाळून घेतलाय. छान अशी चव येण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घालणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर कडकडीत तेल गरम करून घेतलंय. 2 मोठे चमचे कडकडीत गरम तेल घालायचंय. त्यामुळे वरची पारी अगदी खुसखुशीत आणि छान होते. तुम्ही बघू शकता इथे मैद्याला आपण सगळं व्यवस्थित तेल चोळून घेतलंय. मूठ बांधून बघितलेली आहे. व्यवस्थित मैद्याला तेल लागल्यानंतरच आपण पीठ भिजवायला घेतलंय. थोडं थोडं पाणी घालत घालत घट्ट असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि तेलाचा हात लावून आपण इथे मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असा घट्ट गोळा आपण मळून घेतलाय. आता झाकण ठेवायचंय. 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचंय. 10 मिनिटानंतर आपलं छान असं पीठ मस्त भिजलेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. मोदक लाटताना एकसारखी अशी पारी लाटायची आहे. खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटायची नाहीये. छानपैकी याला अजिबात तेल किंवा पीठ लावायची गरज नाहीये. पीठ आपलं छान भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे आपण मोदकासाठी अशा छोट्या छोट्या कळ्या करून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे आपण असं गोल गोल फिरवत एक एक कळी आपण मोदकाला पाडून घ्यायची आहे आणि गोल असा खोलगट आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे सारण केलंय तिथे एक मोठा चमचाभर सारण यामध्ये भरायचं आहे. बोटाच्या साह्याने थोडंसं सारण दाबून द्यायचंय आणि असं गोल फिरवत मोदक छान आपल्याला व्यवस्थित आकार देत भरून घ्यायचा आहे. त्यानंतर वरचा जो एक्स्ट्रा पिठाचा गोळा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मोदकाला आपल्याला टोक काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. आता अशाच प्रकारे सगळे मोदक आपण करून घ्यायचे. ह्याला छान असा आकार द्यायचा आहे. खूप छान असा मोदक तयार झालेला आहे. इथे व्हिडिओमध्ये आपण छान छान वेगवेगळ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत. तुम्ही त्या सुद्धा जरूर बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. शुगर फ्रीचे मोदक कसे करायचे, उपवासाचे शाही मोदक कसे करायचे, पुरणपोळी कशी करायची, अशा अनेक रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत. त्या सुद्धा एकदा नक्की बघा. इथे मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवलाय. इथे वरचा भाग आपण सगळा काढून घ्यायचा आणि छानपैकी मोदकाला आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असा मोदक तयार झालाय. अशाच प्रकारे आपण सगळे मोदक एकसारखे भरून घेतलेले आहेत. आता तेल आपण छान तापवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही तुपामध्ये सुद्धा मोदक तळू शकता. थोडासा छोटासा गोळा टाकून बघितलाय, पटकन वर आलाय म्हणजे छानपैकी तेल तापलेलं आहे. आता इथे एक सिक्रेट टिप्स म्हणजे आपण ज्या वेळेला मोदक तळणीमध्ये तळायला घेतो तेलामध्ये, त्यावेळेला मोदक नेहमी उलटे टाकायचे. म्हणजे वरचा जो भाग असतो आपण पिठाचा काढून घेतलेला आहे तो भाग आपल्याला खाली घालायचा आहे. त्यामुळे मोदक अजिबात फुटत नाहीत, छान तळले जातात. अगदी मध्यम असा गॅसवरती आपल्याला मोदक तळायचे आहेत. अजिबात गॅस मोठा करायचा नाहीये. तेल छान तापल्यानंतर मध्यम आचेवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे मोदक आपले तळून काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. छान गोल्डन ब्राऊन असे मोदक झालेले आहेत. खुसखुशीत पारी त्याची झालेली आहे आणि कुठेही सारण अजिबात बाहेर आलेलं नाहीये किंवा लाल डाग पडलेले नाही. अशा प्रकारे परफेक्ट मोदक आपले तयार आहेत. भेटूया पुढच्या भागामध्ये.